सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आम्ही आता बाहेर जातोय, म्हणजे फिरायला नाही जात आम्ही. अजिंक्यचा ओपन डे आज क्लासेसचा, तिकडे जातोय आम्ही. आणि मयुरी सुद्धा येणार आहे ना. आणि अजिंक्य तास आहे. आणि अशी थंडी थोडी थोडीशी आहे बरं का, जास्त थंडी नाहीये. पण छान वाटेल. खूप दिवसांनी आले मी बाहेर. आणि मयुरी पण येते सोबत, तिला पण यायची इच्छा आहे. तर बघू आता टीचर काय बोलते ते, आहे की नाही. आता रोड क्रॉस करूया. 100 फीट रोड आहे, चला ना. इथं फाउंटेन लागते रात्री, पण आता नाही लागते. चला आलो, आता जातो. आम्ही आलात अजिंक्यच्या ह्याच्यामध्ये. कुठे रे, क्लासेस मध्ये. चला जातो बरी लवकर लवकर. येत आहेत पेरेंट्स लोक. आता घरी जातोय, खूप उशीर होतोय. गाजर एक घ्यायचे, खूप छान आहेत गाजर हलवा करण्यासाठी, आहे ना. 10 वाजलेत आता, खूप उशीर झालाय. दे बेटा. नाही, मला रस्ता क्रॉस करायचा आहे. तुम्हाला दाखवते किती डेंजर रस्ता आहे. खूप ट्रॅफिक असते, ऊन आले ना. हे रस्ता बघू शकता किती डेंजर. इथं खूप ऍक्सिडेंट सुद्धा झालेत, तरी पण आम्ही रोड क्रॉस करण्याचा झाला रस्ता क्रॉस. चला जातोय घरी आता, खूप उशीर झालाय. कामं वाट बघायलीत घरची, आहे की नाही. नाश्ता सुद्धा नाही झाला. हो ना मी तर जाते. मयूरच्या पप्पाचा फोन आला 2-3 वेळेस. ते तर येत नाहीत, मलाच धाडतेत, जातो, आहे की नाही. तर मयुरी मी आताच घरी आलो. खूप उशीर झाला, आता 10 वाजायले. सगळी कामं बाकी आहेत माहिती का, सगळीच. आणि आता की नाही, म्हणजे आम्ही येत होतो त्यावेळेस की नाही, गाजर एक होते आणि कोथिंबीर मार्केटमध्ये एवढी छान होते ना, तर ते घेऊन आले मी. एकदम फ्रेश गाजर आहे, तर त्याचा हलवा बनवणार मी. तर तुम्हाला दाखवते. तर बघू शकता किती छान गाजर भेटलेत ना, एकदम फ्रेश, खूपच छान आहेत, ताजे. आणि कोथिंबीर एक आणली मी, फक्त 20 रुपये. किती मोठी जुडी आहे ना. आणि हे 50 रुपयाची गाजर, 1.25 किलो. असं घेऊन आले. आता इथं बसले मी. आणि मीटिंग मध्ये एवढं काही खास झालं नाही, काय नाही. अभ्यास करा आता 11वीचा. मीटिंग मध्ये असं बोलत होते की आता 11वीचा अभ्यास संपतोय, 12वी स्टार्ट होणार. मयुरी 2 बोटं दाखवती, यो यो. तर सांगितलं समजून, आता तुम्ही सुट्ट्यामध्ये कुठे जास्त फिरू नका, सिरियसली व्हा थोडंसं, आहे ना मयुरी. 12वीला सुट्टी 8 दिवसच भेटणार, जास्त नाही. त्याच्यातच तुम्ही कुठे जायचं ते जाऊन या. तर ठीक आहे बोलली मग, है ना. आई बोलले सुट्ट्या कोणत्या तारीख ते नंतर सांग, आताच काय सांगायचंय. मुलाशीच आहे, बर्थडे सुद्धा आहे. हा, त्याच तारखेला अजिंक्यचा बर्थडे. तर काय करू आता, सगळे पेरेंट्स आलेले, बोलले की खूप मस्ती करते हा क्लास. तर काय सांगू. ठीक आहे, असा होता. मग आले 1-2 सर टीचर आले, बोलले छान. बोलले की जरा तुम्ही पण सिरियस व्हा मुलांसोबत, मुलांचा अजून अभ्यास बाकी आहे, ते लहानच आहेत अजून, तुम्ही समजून सांगा पेरेंट्स लोक. असं बोलत होते. तुमचं काय कर्तव्य कधीच खतम होत नसतं आई वडिलांचं. मयुरीकडे बघ. टीचर लोक काय बोलले की आई वडिलांना काय वाटतं, आता शाळा झाली गडे, आता आम्ही मुक्त झालो. असं नाही बोलले. 11वी 12वी जॉब होईपर्यंत, त्यांना मुलं होईपर्यंत, त्यांचं चांगलं संसार थाटेपर्यंत तुम्हाला टेन्शनच आहे. एवढा हसी मजाक पण करत होते, पण खरं बोलत होते. आई वडिलांचं कर्तव्य कधीच संपत नाही, खरंच सांगते मी. किती पण मोठी मुलं होऊ द्या, ही तर काय नाही, अशीच आहे नौटंकीबाज. मयुरीला कळालं, वाव बोलली आई किती छान समजून सांगतायत ग क्लासमध्ये दादाच्या. हा, मयुरी बोलते माझा फायदा झाला. बघू आता ह्याच्यावर किती फरक पडतो ते. मयुरी आता अभ्यास जास्त छान करेल असं बोलत होती रस्त्याने. आई मी करील अभ्यास ग. ठीक आहे करा मग, आहे की नाही. चला आता मी कामाला लागते, खूप उशीर होतोय.
सगळी कामं बाकी आहेत. सकाळी नाश्ता तर नाही बनवला, त्याची काही भांडी पडली नाही. मी तर चहा कॉफी सुद्धा घेऊन गेलो नाहीत माहिती का. मी 7:30ला घरातून निघालो. असे आता झाडून लादी पोछा कपडे स्वयंपाक सगळं सगळं काम बाकी आहे. मयुरी कोथिंबीर निसारी का. मयुरी नीट बस, कशी बसलीस तू, विचित्रच बसलीस. चला मग काम करून घेते फटाफट, तुम्हाला भेटते दुपारी. आमची सगळ्यांची जेवण झालेत. ओटा क्लीन केलाय, भांडे घासून घेतलेत. इथं असे भांडे क्लीन केलेत पूर्ण. आणि आता हलवा बनवते असा छान एकदम. तुम्ही सुद्धा बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा. आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आहे की नाही. चला आता गाजर स्वच्छ धुवून घेते. आणि अजिंक्य सुद्धा आहे घरी, तो मला हेल्प करणार आणि ते गाजर खिसून सुद्धा देणार. आम्ही 50-50 असं करणार काम. गाजर कापून गेली अशी मी, आपल्याला धुवायला बरे पडले. मला करावं लागेल. हा मला करावं लागेल. ठीक आहे, नको करून मी करते. मी करते ना. आई तर आहेच ना, सगळ्यासाठी अवेलेबलच आहे. फक्त आईसाठीच कुणी अवेलेबल नाही माहितीये. सगळी करतो ना मी. करतो ना मी. आई तर सगळ्यासाठीच फ्री आहे रे. आईचं कर्तव्य आई करते, पप्पा कर्तव्य करतात. मुलं काय करतात? अभ्यास. अभ्यास सुद्धा चांगला करीत नाहीत आजकाल. मोबाईलचे माग लागलेत माहितीये का सगळी. असे चला हे स्वच्छ धुवून घेते मी. अजिंक्यला देते खिसायला. हो दे. नाही करणार. करणार ना मी, कुठे काय म्हणलं. गाजराला की नाही थोडी थोडी माती पण आहे, ती काढून घेते मी. असं पूर्ण असं छिलका काढून घेते. असं इथे आहेत दोरे. हे दोरे अजू, हे दोरे काढायचे असतात बेटा. तर खराब काढ लवकर, काढ लवकर. काढ लवकर, आता लवकरच करायले ना. असं पूर्ण. आता हे स्वच्छ अशी धुवून घेतलीत मी गाजर, बघू शकता स्वच्छ एकदम. हो, हे दोराला सोडून थोडासा आहे अजू, मी सगळ्याच नाही काढलं बेटा. जे खराब होते ना गाजर. चल लवकर खिचतो मी, चल लवकर. तो आम्ही इथं उभं टाकून नाही होणार, तर आम्ही हॉल मध्ये आरामात बसून माय आणि लेक दे खिचणार. तूच घे आणि तूच व्हिडिओ काढ. हा आता मी आराम करते इथे बस. मैं सोती हूँ अभी आधा घंटा. हो बीमार है ना मम्मा. हो मम्मा हो बच्चा. हो. तर ते काम कर आधी व्हिडिओ. खरंच बीमार आहे रे अजू. तुला दिसेल ना माझ्या चेहऱ्यावरून विकनेस आल्यासारखा चेहरा बघ. चल हे कर, जाऊ दे नॉटंकी नको. ठीक आहे. गाजर खिसतोय आजू. काय झालं वरती बघ. किसू दे, मला लक्ष द्यायचं याच्यात. आता कशाला बघायला स्वर. तू बोललीस. दार वाजले, कोणीतरी आलंय. इथं असे अजिंक्यने एवढे छान खिसून दिले. मीच दिले का. आणि त्याचे पप्पा पण आले होते, त्यांनी पण थोडी हेल्प केली. आणि खूप गोड आहेत गाजर. मला नाही वाटलं गोड. एक ठेवलं खायला. लय गोड आहेत अजून गाजर. आणि हे थोडस आहे. चल लवकर लवकर कर. लवकर लवकर कर, लवकर लवकरच बोलते. टाइम लागतो अजू. त्याला वाटतं कधी करील आणि कधी खाईल, है ना. असं पटकन आहे बघ. आणि हे आपण हे तूप टाकणार असं आता पटकन. चुटके मे. आता तूप टाकून घेते याच्यात. छान. बापरे बघ, तापली कढई खूप. बंदच करते. पण कशाला. तुला बोलली होती ना, खूप तापली कढई. एवढं असं तूप टाकून घेतलंय. ये ना इकडं. बस बस. असं एवढं. खूप गरम झाली कढई. थोडं थंड होऊ देते त्याला, नाही तर पूर्ण की नाही आपलं हे चिटकून बसणार खाली. कढई खूपच गरम झाली आणि गॅस बंदच आहे बघा. आता तूप उडणार अंगावर. तर याच्यामध्ये टाकून घेते लगेच. हा छान परतून घ्यायचं आपल्याला तुपामध्ये. सगळंच टाक. येस बेटी. पाणी पण टाकायचं. नको होते. हे पण टाकायचं राहिलंय. आणि हलवून घेते ना.
ते छान मी परतून घेतलंय पाहू शकता झालं तुपामध्ये. झालं खा मग असंच आजी की बोलते तुपामध्ये झालं तर झालं. मग नाही आता याच्यात साखर टाकायची आपल्याला. मला तू वरची बाटली काढून दे, माझा हात पुरत नाही, नाही तर स्टूल घ्यावं लागेल मला. बरं मी काढतो. ते नंतर हलव, गॅस कमी कर. काय देऊ हा काढून? साखर द्या काढून वरची आम्हाला. ते बल्ब आहे तिथे. हा अरे फोडायचा का बल्ब तुला? छान आरामात. तर साखर टाकून घेते. तर मी आता साखर घेते, 1 वाटीच टाकणार, जास्त नको गोड. मिसळून घेते बघा, खडा निघाला असा. खडी साखर साखरचा खडा. आजी की बोलते खडी साखर नाही, साखरचा खडा झालाय त्याची. हे आतमध्ये टाकून घेते साखर. छान हलवते, पकड घ्यावी लागणार. गॅस छान मिक्स करून घेऊ. मला इलायची सुद्धा टाकायची, आपली इलायची कुठून टाकायची. दूध आपल्याला नंतर टाकायचंय. ते खसखस काय आहे ते मध्ये? ते जायफळ आहे. ते टाकायचंय? त्याचं साल मी ह्याच्यात काढून घेते. चायपत्तीचा डब्बा माझा, आणि हे डब्बा माझ्या लग्नामधला आहे बरं का. हे पत्तीचा डब्बा आणि हे साखरेचा डब्बा. असे आईने 2 दिले होते डबे, तर हे अजून सुद्धा आहेत माझ्याकडे. आणि सुरुवातीपासून मी याच्यातच ठेवते, याच्यात पत्ती आणि साखर. सोडून घेते मी. तर हे साल आहे ना, मी याच्यात टाकते चायपत्ती साल. आणि कुठून घेऊ आपण बारीक खलबत्त्याचा दगड असा. ते बारीक झाले. आता आपलं हे असं इलायची टाकून दे. तू हलवू ना, नको हलवू, मी हलवते. तुझा हात खूप मोठा मोठा आहे मध्ये, त्याच्याने घालत नाही. आणि आता आपल्याला की नाही दूध टाकायचं ज्या. दूध कशाला? दूध टाकलं टेस्ट छान येते. ओके झालं मग. झालं. काजू बदाम नाही ना? काजू बदाम नंतर शिजत आल्यावर. हे ठेवून देते वरी. ही वरी ठेवून दे तू लगेच. बर. आता मी दूध टाकून घेते. आपलं दूध इथे गाजर खायला ठेवले. दूध नाही जास्त टाकणार मी, फक्त 1 वाटीच दूध टाकायचं मला. दाल बाटी चूरमा. साय पण घेतली मी, साय मलाई. त्याच्यात मावा टाकल्यावर पण चांगलं लागतं. मावा मयुरीला हे आवडत नाही ना. का? मी आलो तो सर मी आलो तो. तू हलवणार, कॅमेरावरच माझं बोट आलं. अजिंक्य कॅमेरामध्ये. आजी तू ते वरच आहे का ते काय लावलेलं आहे, काय होते दगड आहे का, त्याच्यावर गेला अजिंक्य आपला. मयुरीचे पप्पा आहेत घरी, त्यांना बोलायले मी. अहो ते दगड लावलेत ना आपण 2 भांडे ठेवण्यासाठी, तर ते दगड आहे ना त्याच्यावर गेलाय अजिंक्य, माहितीये का. मोबाईल मध्ये सुद्धा येत नाही. तर इथे हलवा होत आलाय आपला, सुका सुका झालाय. आता आपण की नाही अजून थोडं कमी गॅसवर ठेवूया, फुल नाही करायचा, नाही तर करपू शकतो खाली असं. आता हे बदाम आहेत ना, हे कापून घेते, नाहीतर खलबत्त्यामध्ये असे थोडे बारीक करून घेते.
हलवा तयार आहे आता आपला. थोडस कमी गॅसवर शिजू द्यायचं. आता हे काजू बदाम आहेत ना, नाही फक्त बदामच आहेत, काजू नाही. का काजू चांगले नसतात राजू, ऑइली खूप असतात. बदाम नसतात का? बघू शकतात जाड जाडच ठेवलेत मी, जास्त बारीकच नाही केले. अरे आता हे मी आतमध्ये टाकून घेते. दे मी आलो तो. भारी एकदम. तुलाच हलवायचंय का? हा हलवून घेते असं छान. कलर किती छान आलाय ना. हो हे बघू शकता, भारी झालं एकदम है ना अजू. हे बघ हो. आता हे 10 मिनिट की नाही झाकून ठेवायचा. थंड झाल्यावर नंतर खायचा. हो हा चला. तर आपला की नाही हलवा तयार आहे, एकदम साधा सिंपल संपूर्ण. झाला. अर्धा तास पण नाही लागलाय ना, फक्त किसायला टाइम लागतो, पण हे याच्यावर लगेच होऊन जातो आपला. आता ठीक आहे, भारी चल. असं झाकून ठेवूया याला. एवढी छोटी प्लेट. नाही छोटी नाही, त्या कडीवर बसती बरोबर, त्याच्यावर मोठी प्लेट लागेल. चला मग आता आम्ही वाट बघतो थंड व्हायची जराशी. हो. इथं असं छान हलवा दिसतोय, भारी एकदम. दादाला मी देते खायला. है ना दादा? हो दे. बस 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 खाम. मीच खाऊन बघते आधी बघ कसं झालंय ते. कसं लागलं? माझं तोंड बारीक दिसेल का? येस, सेल्फी मध्ये बारीक दिसते तोंड. अरे काय तुला आता माहित पडलं? खूप बारीक आहे. ए चल हे खाऊन बघ आधी कसं आहे. एक नंबर झालाय ना, कमी सामानामध्ये. काय किती केलंय? बारीक दिसेल श्री. तूप सुद्धा कमी टाकलंय, साखर सुद्धा कमी, ड्रायफ्रूट बी कमी, तूप पण कमी, तर एकदम बढिया झालाय ना. हो वा वा. इथंच खावाटायला आहे ना. चला मग आता मयुरीला देते, मयुरीचं बघू काय बोलते ते, है ना. तर आता मी मयुरीला हलवा दिलाय, तिला जांभळे येतात. कसा आहे मयुरी हलवा? एकदम लाल लाल दिसायला एकदम. छान झालाय. आम्ही खाला एक वाटी, आणि अर्ध्याच्या वर संपला पण माहितीये का. किती भारी मच्छर झालाय. मच्छर आलाय तिजवळ. खरं लय भारी झालंय. थँक्यू सो मच. खूप दिवसापासून बोलत होते आई कर कर, तर आज केला फायनली. आता तर लयच भारी लागायला. शिळा झाला ना, म्हणजे 2-3 घंटे झाले ह्याला करून. वा. उद्या त्याच्यापेक्षा भारी लागते माहितीये का. चमचा धुवून घे मयुरी, मध्ये चमचा धुवून घे. आता खाली पाडला हे चमचा. अशीच करतात पोरं, कचरा असतो बारीक बारीक माहितीये का. तर असा आज हलवा बनवला एकदम वेगळा, है की नाही. चला मग आजचा व्हिडिओ मी इथे एंड करते. ना आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. प्लीज प्लीज व्हिडिओ बघा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून काय बोलणार मयुरी तू? अजून काय? आता मयुरीच्या एक्झाम पण येत आहेत जवळ, आहे की नाही. हाताने खायली बघा, बोट पुसू पुसू खायली, चाटू चाटू खायली, म्हणजे भारी झालाय है ना. ठीक आहे, अजून एकदा करील मावा टाकून. त्याचा पण लय छान लागते मयुरी. तुलाच आवडत नाही मावा टाकलेला. मावा म्हणजे खवा. खवा हा नाही छान लागत. हे बघा हिला आवडत. फक्त कलर व्हाईट होते थोडासा, पण लय भारी लागते मयुरी. मला ते एकदा करायचं आहे. खव्याचा सेम असाच, पण खवा टाकायचा, दूध नाही टाकायचं त्याच्यात. मग दूध टाकायचं. हा थोडस दूध टाकले, जास्त नाही, थोडस टाकले. 1 वाटी. जास्त टाकले मग पातळ होते, गिला गिला होते, एकदम सुकाच होत नाही लवकर. मग हा हे घडी मध्ये अडकले. माझ्या भावाने घडी दिली अशी भारी.
है ना. बर ठीक आहे, चला मग बाय. सर्वजण काळजी घ्या, है की नाही. पण ही रेसिपी घरी ट्राय करा. तो हलवा तर सगळ्यांनाच येतो, आहे की नाही. आज कोणीच अडाणी नाही, सगळे हुशार आहेत. आजची जनरेशन सगळी हुशार आहे. म्हणजे आम्ही आणि हे आणि पहिली पण सगळीच बरं का. मच्छर मारायला मच्छर खूप झालेत मुंबईमध्ये. चला ठीक आहे, चला बाय, टेक केअर.